15 मिनिटात शोधून आणते बोललीस खरं, कसं जमणार आहे? इतक्या मोठ्या शहरात शोधू कुठे त्याला? जाऊ दे, इथे वेळ काढण्यात काही अर्थ नाही, निघूया आपण. एक गोष्ट मनासारखी होत नाहीये इथे. मी आलेच कशाला या लग्नात तेच कळत नाही. पावला पावलाला जखमेवरची खपली काढली जाते माझ्या. आई, आई हो काय झालं? त्या नराधमाचं नाव जरी ऐकलं ना तरी तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? दुसरं कोण? तोच दीप गायकवाड. तो दीप लग्नात आला नाही म्हणून स्वराजनी लग्न थांबवलंय. जोपर्यंत तो दीप येत नाही तोपर्यंत लग्नच करणार नाही म्हणे. काय? त्याच्या बापांनी पण खूप समजवलं पण ऐकत नाहीये तो. जर तो दीप आलाच नाही आणि लग्न मोडलं तर काही नाही आई, आधी तुम्ही तुमच्या डोक्यातून हे विचार काढून टाका. असं काही होणार नाही. हे लग्न नीट व्यवस्थित पार पडणार आहे आणि आपला प्लॅन सक्सेसफुल होणार आहे. मग तो दीप येऊ किंवा नाही. आई, आई ज्योती आणि कीर्ती कुठे आहेत? आई आणि कीर्ती आहेत तिथेच आणि ज्योती नेहमीप्रमाणे पुढे पुढे करत गेलीये त्या बेवड्याला शोधायला. ज्योती दीपला शोधायला गेली. हो. प्रीती अगं तू हस. सॉरी. आई अहो, ज्योती जर दीपला शोधायला गेलीये तर दीप लग्नात पोहोचलाच आहे असं समजा तुम्ही. म्हणजे दीप जिथे कुठे गेला असेल ना तिथे ज्योती जाऊन त्याला शोधून आणेल. आता तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, फक्त मजा घ्या. सगळं होईल ना नीट? अजिबात नाही. आई अहो, सगळं नीट करायचंय कोणाला? आपल्याला आता सगळं बिघडवायचंय. आता फक्त शांत राहायचं आणि मजा बघायची. कसा दीप या लग्नाला येतोय, कसं हे लग्न पार पडतंय आणि कसं वरमाला घालताना स्वराज तडफडतोय. वरमाला घालताना स्वराज तडफडतोय म्हणजे? म्हणजे तुम्ही कशाला विचार करताय? तुम्ही फक्त आता मजा घ्या. घरात एक शुभकार्य आहे. त्या शुभकार्यापासून जरा दूरच राहा आणि तुमचा हा शुभ चेहरा आज तरी आमच्या समोर आणू नका. आणि ही विनंती तुम्हाला मान्य नसेल, हात जोडतो. काय चालू असेल यार तिकडे? अक्षता पडल्या असतील का? दादाचं लग्न झालं असेल आणि बाबांनी मला थांबवलं नसतं ना तर मी आता तिथे असतो. दादाला खांद्यावर घेऊन नाचत असतो. का वागतात बाबा माझ्याशी असं? आजच्या दिवशी पण असं कसं वागू शकतात माझ्याशी? का त्यांना कळत नाही की ते मला जसं समजतात तसं नाहीये? काय करू मी त्यासाठी? काय करू? बाबांनी हा जो शब्द दिलाय ना, इथे बसून तरी काय करू? त्यापेक्षा प्यायलेलीच बरी. बस झालं, बस झालं. मला जरा मदत करशील का? काय झालं आई? आई, इतक्या जणांना विचारलं, कोणी साधं उत्तर पण दिलं नाही आणि तू आई म्हणून मान दिलास. मला फक्त हा पत्ता हवा, या पत्त्यावर कसं जायचं सांगशील का? सोपं आहे. हे बघा, हा इथनं सरळ गेला ना की 10 पावलांवरच चौक आहे. चौकात ना राईट मारा आणि राईट मारल्यावर चौथी गल्ली, चौथ्या गल्लीच्या इथे हनुमानाचं मंदिर आहे. हा, तिथेच आहे हा पत्ता. होय का? एक काम करा, चला मी तुम्हाला सोडतो. नको 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 बाळा, अरे नको. आता तू इतकं छान समजून सांगितलंस, लहान पोर बी जाईल. लय आभारी बघ मी तुझी. घ्या, बाळा पण म्हणताय, आभारही मानताय.
आई पोराचे आभार म्हणते का कधी? किती गोड बोलतोस र. तुझी आई लई नशिबाने बघ, तिला तुझ्यासारखा मुलगा लाभला. येते बरं का मी. ए पोरा, मागाशी मला आई म्हणलास ना, त्या नात्याने एक गोष्ट सांगू का? राग नाही येणार तुला. मी पण एक आईच आहे. आपल्या पोराला दुःख झालं ना, त्या आईला लगेच कळतं. मला माहितीये बाळा, मन दुखावलं ना की कुठल्या तरी आधाराची गरज भासते माणसाला. ह्यो आधार घेऊ नकस. आपल्या माणसांशी बोल, तुझं मन हलकं होईल. हे व्यसन आहे ना, हे लई वाईट असतं. कधी तुझ्या डोक्यावर येऊन बसल तुला कळणार पण नाही. आणि नुसतं डोक्यावर बसत नाही, आतून पूर्ण आयुष्य कातरून टाकतं. व्यसनाने कोणाचं काही भलं होत नाही बाबा. व्यसन हे वाईटच करतं. फक्त वेळ मारून नेतं, दुसरं काही होत नाही. चांगल्या घरचा दिसलास, तुला सांगावंसं वाटलं म्हणून बोलले. हे सोड. आपल्या माणसांमध्ये आधार शोध. मला आई म्हणालास म्हणून तुला सांगावंसं वाटलं बाबा. थोडं निर्णय तुझ्या हाती आहे. खरंय तुमचं, पण आधार देणाराच जर का तुम्हाला वाईट समजत असेल, मग कोणाकडे बघायचं? जवळचे जेव्हा आपल्याला दूर करतात ना, तेव्हा याचाच आधार होतो. बोलण्यात लई हुशार दिसतोयस, अगदी माझ्या गौरी सारखा. गौरी माझी मधली लई हुशार आहे, कलेक्टर होणार आहे बघ. अ. लई अभ्यास करती, एकदम हुशार आहे. बोलण्यात कोणाला हार नाही जाणार. आणि माझी थोरली शारदा, गावात माझी खानावळ आहे, अगदी माझी सावली आहे बघ. खानावळीत मला मदत करते. शारदाच्या हाताला अशी चव आहे ना, माणसं नुसती बोट नाही चाटत, बोट पण खात्यात. आणि माझी धाकटी मिनी, ती पण लई हुशार आहे. अभ्यासात पण फर्स्ट नंबर आणि खेळात पण फर्स्ट नंबर बघ. 3 मुली होय तुम्हाला? हा, माझ्या 3 लेकी. माझा अभिमान आहे. माझ्या गळ्यातला ताईत, त्यांच्या आधारावर तर मी अशी मानानं जगू शकते बघ. तुमचं नाव कृष्णा आहे का? हा म्हणजे तुम्ही 3 मुलींची कृष्णाही झाला? हा, आता मी 4 मुलांची कृष्णाई होणार आहे. 4? आता तू मला आई म्हणलास ना, मग तू सुद्धा माझं पोरच झालास की. मी पण तुम्हाला कृष्णाईच म्हणतो. हा म्हण. कृष्णाईला जीव लावणाऱ्या तिघी आणि मला जीव लावणाऱ्या दोघीच. एक माझी आत्या आहे, हा, सुलू, आणि दुसरी ही बाटली. आणि तुझं आई बाबा? आई लहानपणीच गेली. आणि बाबा तर बाबा मला गुन्हेगार समजतात, म्हणून या बाटलीचा आधार वाटतो. काय ना, मी दारू पितो कारण दारू प्यायल्यावर रात्री मस्त झोप लागते, कडक झोप. आणि मग स्वप्नात आई येते, माझ्याशी बोलते, गप्पा मारते, खूप आधार वाटतो. आता तुम्ही जसं बोलला ना माझ्याशी, तसं. माझ्याशी बोलल्यावर बरं वाटलं ना व तुला? हा. आधार वाटला का नाही? असंच आधारासाठी नवीन माणसं शोध. हेचा आधार घेऊ नकस.